मी अशीच आहे. ज्याला माझ्यासोबत राहायचे आहे, त्याला मी जशी आहे तशी स्वीकारावे लागेल. तुम्ही अशा कोणाला ओळखता का? प्रिय व्यक्ती, अशा बोलण्यापासून सावध राहा. कारण तुम्ही हे वाक्य कसे वापरता यावर अवलंबून आहे की ही स्वाभाविकता नाही तर अहंकार आहे. आणि काही लोक असे असतात जे आपल्या अहंकारालाच आपले व्यक्तिमत्व बनवतात. ते माफी मागत नाहीत कारण त्यांना अपमानित व्हायचे नसते. ते आपली चूक मान्य करत नाहीत कारण मी अशीच आहे. ते कोणतीही तडजोड करत नाहीत कारण त्यांना वाटते की समोरच्याने जुळवून घेतले पाहिजे. ते स्वतःमध्ये अजिबात बदल करत नाहीत आणि तरीही समोरच्या व्यक्तीने प्रेमाच्या नावाखाली सर्व काही स्वीकारून तिथेच राहावे अशी अपेक्षा करतात. पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारू द्या. समोरच्या व्यक्तीवर अशी कोणती सक्ती आहे की त्याने ती गोष्ट स्वीकारावी जी त्याला दुखावते, त्रास देते किंवा नाते नष्ट करते? तुम्हाला तुम्ही जसे आहात तसे राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण समोरच्या व्यक्तीलाही हे म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे की मला तुमच्या या रूपासोबत राहायचे नाही. आणि हे प्रेमसंबंध, मैत्री, कुटुंब, काम कोणत्याही नात्यासाठी लागू होते. कारण नात्यात अशा गोष्टीची गरज असते जी अहंकाराला फारशी आवडत नाही. तडजोड. मी तुमची मूल्ये, तुमची प्रतिष्ठा सोडण्याबद्दल किंवा अनादर स्वीकारण्याबद्दल बोलत नाहीये. मी स्वतःकडे पाहण्याबद्दल आणि हे ओळखण्याबद्दल बोलत आहे की कदाचित हे नाते टिकवण्यासाठी मला स्वतःमध्ये काहीतरी बदल करण्याची गरज आहे. कारण प्रिय व्यक्ती, तुम्ही जसे आहात तसे स्वीकारले जाणे याचा अर्थ असा नाही की तुम्ही इतरांशी कसे वागता याच्या जबाबदारीतून तुम्ही मुक्त आहात. आणि एक गोष्ट आहे जी कदाचित ऐकायला कडू वाटेल. तुम्ही नक्की तसे असू शकता, पण कोणीही थांबण्यासाठी बांधील नाही. कधीकधी ज्याला तुम्ही अहंकार म्हणता ती फक्त तुम्हाला बदलण्याची गरज आहे हे मान्य करण्याची भीती असते. आणि कोणताही अहंकार निरोगी नाते निर्माण करू शकतो. हे अशा व्यक्तीसारखे आहे जो चिखलाने भरलेले बूट घालून घरात शिरतो आणि म्हणतो, मी असाच आहे. ज्याला माझ्यासोबत राहायचे आहे त्याला स्वीकारावे लागेल. प्रिय व्यक्ती, घर समोरच्याचेही आहे. जर तुम्हाला घर शेअर करायचे असेल तर कदाचित आत येण्यापूर्वी तुम्हाला तुमचे बूट काढावे लागतील. समजले? तुमच्या हृदयाला खूप खूप